आणि अंतराय 5 असे 26 झालं. त्यानंतर काल आपण बघितलं होतं जीवविपाकी. जीवविपाकी किती आहेत प्रकृती? 78. हां, कोणत्या कोणत्या? हां, 2 गोत्र. आता ह्याच्या किती आहेत नामकर्माच्या ते लक्षात ठेवायचं. 27 नामकर्माच्या. 47 आणि 4 51 झाल्या आणि आता 27 राहिल्या. त्या 27 नामकर्माच्या आहेत. कोणते कोणते नामकर्माच्या? त्याच्याकडनं मोजू नका, आपण जे घटवलं होतं तसं काय. 4 गती, 5 जाती, 9 झाल्या. आता तिथं बाकी सगळ्या मधल्या ज्या आहेत ते सगळ्या पुद्गलविपाकी. त्याच्यानंतर एकदम कुठं राहायचं? उच्छ्वास, विहायगती, उच्छ्वास विहायगती. नंतर त्या 10 युगलामधले 3 युगल घ्यायचे फक्त. जीवविपाकी नाही, जीवविपाकीमध्ये 7 युगल आणि पुद्गलविपाकीमध्ये 3 युगल घ्यायचे. 7 कोणते कोणते येणार? पर्याप्त नाही अपर्याप्त मध्ये होतं. पर्याप्त अपर्याप्त हे 7 युगल जीवविपाकी आहेत आणि 3 युगल पुद्गलविपाकी आहेत. पुद्गलविपाकीच्या नामकर्माच्या किती प्रकृती आहेत एकूण? 62 प्रकृती सांगितल्या. कारण 93 प्रकृतीमधल्या ह्या 27 कमी झाल्या आणि बाकी कुठल्या नाही. 93 पैकीच. आणि क्षेत्रविपाकी 4 कमी झाल्या. 27 आणि 4 31 कमी झाल्या. बाकी सगळ्या 62 प्रकृती पुद्गलविपाकी आहेत. म्हणजे शरीरपासून ते वर्णादीपर्यंत 50 प्रकृती आहेत त्या. वन्नादी फासंता नाही. आता ह्याच्यामध्ये जरा फरक पडतो. 51 घ्यायचं कारण निर्माणमध्ये घेतलं आहे ना. आमचं ते कर्मकांडमध्ये निर्माण शेवटी आहे त्यामुळे ते 50च होतात निर्माण सोडलं की. परंतु निर्माण धरलं की 51 होतात. शरीरापासून ते ह्याच्यापर्यंत 51 प्रकृती आहे सरळ. ते सगळ्या पुद्गलविपाकी. म्हणजे लक्षात ठेवायचं, असं युक्तीनं लक्षात ठेवायचं. शरीर, अंगोपांग, निर्माण, बंधन, संघात, संस्थान, संवनन, स्पर्श, रस, गंध, वर्ण ह्याच्या एकूण 51 प्रकृती होतात. त्या सगळ्या पुद्गलविपाकीच आहेत. आणि पुढं जे युगल आहे त्या पुढं अगुरलघूपासून अगुरलघू, उपघात, परघात, आतप आणि उद्योत ह्या 5 सुद्धा पुद्गलविपाकीच आहेत. आणि त्या युगलामधल्या 6 प्रकृती घ्यायच्या. 3 जोडी. कोणते 3 जोडी? प्रत्येक साधारण, शुभ अशुभ आणि स्थिर अस्थिर हे सगळे शरीराच्या संबंधित आहेत म्हणून ते सगळे पुद्गलविपाकी घेतलं. त्या 62 प्रकृती पुद्गलविपाकी आहेत. आता पुढे स्थितिबंध चालू केलं होतं आपण. स्थितिबंध कशास म्हणतात? स्थितिबंध कशास म्हणतात सांगता का तुम्ही? जितका काळ कर्म आत्म्याबरोबर राहतं त्याला स्थितिबंध म्हणतात. म्हणजे त्याची कालमर्यादा, कर्म किती काळ आत्म्याजवळ राहणार त्याचं ते काळ तेव्हाच ठरलेलं असतं बंधाच्या वेळी. तो स्थितिबंध होतो. स्थितिबंध जास्त कशानं होतो म्हणून सांगितलं होतं? कारण काय? स्थितिबंध जास्त पडला कोणत्या परिणामाने पडतो? संक्लेश परिणामाने. संक्लेश परिणाम केले तर जास्त स्थितिबंध पडतो. कर्मामध्ये जास्त काळ आपल्याजवळ राहतात आणि विशुद्ध परिणामानं त्याचा स्थितिबंध कमी पडतो. आपण गुरु, देवशास्त्र, गुरूंची भक्ती इत्यादिकामध्ये जो परिणाम आपण लावतो, उपयोग लावतो त्यावेळेला आपल्या स्थिती कमी पडते कारण त्याला आपले संक्लेश परिणाम नसतात म्हणून. 8 कर्मांची उत्कृष्ट स्थिती सांगितली होती काल. तर ज्ञानावरण, दर्शनावरण आणि 4 कर्म एकत्र घ्यायचे. कोणते 4? कोणते? ज्ञानावरण, दर्शनावरण, अंतरायने, वेदनीय हे 4 कर्मांची स्थिती समान आहे. उत्कृष्ट स्थिती किती सांगितली होती? 30 कोडाकोडी सागर.
हां, आणि मोहनियाची 70 कोडाकोडी सागर, चारित्र मोहनियाची 30 कोडा. तर म्हणजे त्या मोहनियामध्ये 2 भेद आहेत. दर्शन मोहनियाच्या अपेक्षा 70 कोडाकोडी सागर एकच सांगितले जाते, परंतु चारित्र मोहनियाची वेगळी बघितली. 16 कशा आहे, 9 कशा आहे, तर त्यांची किती आहे, 40 कोडाकोडी सागर आहे. आणि नामगोत्राची 20 कोडाकोडी सागर आणि आयुकर्माची 33 सागर फक्त आहे. व्यवहारपल्य कशाच म्हणतात सांगता काय नाजू? सांगा मग आता ते बघून न बघता सांग, तुम्हाला काय समजलं ते सांगायचं. हां 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 लांबरुंद एक, हां, आणि खोल. हां हां उत्तम भोगभूमीमधल्या मेंढ्याचे जन्मापासून 7 दिवसातल्या आतले, हां त्याचे, कारण त्याचे बारीक असतात ना केस अगदी. हां 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 केस काढायचं, त्याला काय म्हणायचं, म्हणजे पूर्ण केस रिकाम होऊन तो खड्डा रिकाम व्हायला, काढून खड्डा रिकाम व्हायला जेवढा काळ लागेल तेवढ्याला एक व्यवहारपल्योपम काळ म्हणायचा. आणि त्या व्यवहारपल्योपमाला असंख्याताने गुंठलं तर काय ते उद्धारपल्योपम. 3 प्रकारचं पल्योपम आहे, व्यवहारपल्योपम, उद्धारपल्योपम आणि आद्धापल्योपम. व्यवहारपल्योपमानं फक्त ती केसांची संख्या मोजली जाते त्या खड्ड्यामधल्या, आणि उद्धारपल्योपमानं द्वीपसागरांची संख्या मोजली जाते, किती द्वीपसागर आहेत ते उद्धारपल्योपमाच्या संख्येनं मोजलं जाते. आणि कर्माची स्थिती आद्धापल्योपमानं मोजली जाते. म्हणून ते व्यवहारपल्योपमापेक्षा असंख्यात पट उद्धारपल्योपम आहे. म्हणजे ते एक केस त्याच्या असंख्यात करोड वर्षाचे जेवढे समय होतील तेवढे एकेका केसाचे तुकडे करायचे, आणि त्या सगळ्या केसांचे कल्पना करायची फक्त. त्याचे म्हणणार पहिल्यांदा सांगितलं की दुसरा तुकडा होत नाही, परंतु कल्पना करायची फक्त. आपला एक केस व्यवहारपल्योपमातला, आणि उद्धारपल्योपमामध्ये त्याचे असंख्यात वर्षाचे जेवढे समय तेवढे तुकडे झाले एकेका केसाचे. तर ते सगळे तुकडे किती होतील त्याला म्हणायचं कल्पनाच की. हां कोण करत नाही, कल्पनाच की. आणि त्या उद्धारपल्योपमापेक्षा असंख्यात पट आद्धापल्योपम आहे. आणि त्या आद्धापल्योपमाचा 10 कोडाकोडीनं गुंडलं की 1 सागर होतोय. हां 2 सागर, 3 सागर, 4 सागर असे कोडाकोडी सागरानं कर्माची स्थिती आहे, हे सांगितलं नका. आता पुढं 8 का हा द्वीपसमुद्रांची संख्या मोजली जाते त्याच्याद्वारे. 2.5 उद्धार सागरोपम प्रमाण म्हणजे 25 कोडाकोडी उद्धारपल्योपम प्रमाण द्वीपसमुद्रांची संख्या आहे. सगळे द्वीपसमुद्र किती आहेत, जम्बूद्वीप, मलवण समुद्र, धातकी खंड, जरा भूगोल माहीत असेल थोडं थोडं, असे असंख्यात द्वीपसमुद्रात मध्य लोकामध्ये. मग असंख्यात म्हणजे किती, तर 25 कोडाकोडी उद्धारपल्योपम प्रमाण एवढे द्वीपसमुद्र आहेत. म्हणून त्या असंख्याताची संख्या सांगतात ना, ते मोहरी भरायची खड्ड्यामध्ये, एक मोहरी एका द्वीपामध्ये, एका समुद्रामध्ये, एका द्वीपामध्ये, एका समुद्रामध्ये टाकायची. ते किती मोहरी आहेत, खूप मोठे आहेत. तर तेवढा परत खड्डा खणायचा, परत तेवढा भरायचा मोहरीने, पुन्हा तो एक द्वीप आणि एक समुद्रामध्ये टाकायचा. असं किती वेळा केलं तरी सुद्धा द्वीपसमुद्र संपत नाहीत. लोकांना एवढे मोहरी टाकले कुठं द्वीपसमुद्र राहणार, कारण द्वीपसमुद्रांची संख्या खूप आहे. 25 कोडाकोडी उद्धारपल्योपम म्हणजे किती झाले बघा, तेवढे द्वीपसमुद्र आहेत असंख्यात. सगळ्यामध्ये ती भोगभूमी आहे, जगणे भोगभूमी त्या सगळ्या द्वीपांमध्ये मधल्या. फक्त 2.5 द्वीपांमध्ये मनुष्य असतात, बाकी पुढं मनुष्य नाहीत, फक्त तिर्यांचेच तिथं सगळे. उद्धारपल्योपमाच्या असंख्यात पट आद्धापल्योपम आहे, आणि त्याच्याद्वारे कर्माची स्थिती मोजली जाते. हे आपण कोडाकोडी सागर आहे, एवढं सागर आयुष्य आहे म्हणतो की नाही, ते आद्धापल्योपमानं मोजलेलं आहे. आता पुढं 8 कर्मांची जगणी स्थिती किती आहे हे सांगतात. जगणे म्हणजे सगळ्यात कमी,
कमीत कमी किती बांधतो स्थिती ते जास्तीत जास्त सांगितले. संक्लेश अतिसंक्लेश परिणामानं ते उत्कृष्ट स्थिती बांधतो आणि सगळ्यात जगाने विशुद्धी होईल, आपली उत्कृष्ट विशुद्धी होईल त्यावेळेला जगाने स्थिती बंद होणार, म्हणजे सगळ्यात कमी स्थिती बंद होणार. तो कुठं होणार? वर श्रेणीवर आरूढ झाल्यानंतर, ज्याला त्यांची बंद विच्छुती म्हणजे बंद शेवटचा समय असतो ना, त्यावेळेला ती जगणी स्थिती बांधली जाणार. हां, हे तर संसार अवस्थेत नाही एवढी कमी स्थिती बांधणार कधी. ते सगळ्यात जास्त विशुद्धी कुठं आहे? ते श्रेणी आरूढ झाला 9व्या गुणस्थानामध्ये, 10व्या गुणस्थानामध्ये शेवटी बंधाचा अभाव होतो त्यावेळेला तिथं त्यांची स्थिती सगळ्यांची जगन आहे. 8व्या 6व्या भागामध्ये वगैरे तिथं ही सगळी स्थिती जी सांगितलेली आहे ती तिथं आहे. हित संज्ञी पंचेंद्रिय जीव कधी पण बांधला तर कोडाकोडी सागराच्या आत बांधत नाही. कधी पण बांधला तर अंत कोडाकोडी सागरपर्यंत बांधू शकतो जगन्य, परंतु यापेक्षा कमी बांधू शकत नाही. 1,00,000 वर्ष 1,000 वर्ष पण नाही. अंत कोडाकोडी सागर म्हणजे 1 कोडीच्या वर आणि कोडाकोडीच्या आत तेवढी बांधणारच किती पण विशुद्धी झाली तरी. हां करणारच, परंतु मिथ्यादृष्टी जो आहे तो सगळं अंतकोडाकोडीपेक्षा जास्त बांधतो. आणि सम्यक दर्शन झाल्यानंतर मात्र नियम आहे की अंतकोडाकोडी सागरच बांधणार, कोडाकोडी सागरच, परंतु 1 कोटाकोडीच्या आत बांधणार. आणि मिथ्यात्व अवस्थेत तर त्याच्यापेक्षा पण जास्त बांधतो, जसं 30 वगैरे असं बांधणार नाही. सम्यक दृष्टी 1 कोडाकोडीपेक्षा सुद्धा कमी बांधणार. म्हणजे हे सम्यक्त्वाचं महात्म्य, सम्यक्ताचे महात्म्य एकदा असं लिहून काढायला पाहिजे सगळं. मला किती वेळा लक्षात येते बरं, विसरते सांग. कुठं जात नाही ते सांगितलं. प्रथम नरक सोडून बाकी नरकात जात नाही, कुठल्या नपुसक होत नाही, भवनत्रिकामध्ये जात नाही. तसं तो स्थिती पण अंतकोडाकोडीपेक्षा जास्त बांधत नाही. अनुभाग जो आहे तो द्विस्थानी अनुभागच बांधतो, त्याच्यापेक्षा जास्त अनुभाग बांधत नाही. आता अनुभागाचं सांगणार आहे, त्याला लक्षात येईल, पुढे येणार आहे. आता पुढं आणि प्रकृतीसुद्धा किती कमी होतात त्याला बंधातनं. सगळ्या नरगती संबंधी, तिऱ्यांच्या गती संबंधी, मनुष्यगती संबंधी सगळ्या प्रकृती कमी होतात, ते कुठल्या बांधतच नाही. फक्त एक देवगतीचाच बंद करतो सम्यक दृष्टी. आणि त्या देवगतीबरोबर सगळ्या पुण्य प्रकृतीच बांधल्या जातात, पाप प्रकृती बांधल्या जात नाहीत. मग सगळ्या पाप प्रकृतींचे तिथं जवळजवळ आश्रव झाला आहे सम्यक तो झाल्यानंतर. थोड्या आहेत त्या अगदी किरकोळ, अरती अशोक वगैरे. आता पुढं ते सगळं करणायोग सगळं आरशासारखं सगळं दिसते की कुठल्या गुणस्थानात कसं काय काय होतं आहे. मग ते सगळं बघितल्यानंतर आपल्या लक्षात येते की आपण हे असं हे प्राप्त करायला पाहिजे, म्हणजे मग आपल्या कर्माचा आश्रव पण रोखला जाणार आणि बंध पण कमी कमी होत जाणार. ही प्रक्रिया आहे मोक्षाला जाण्याची. मग आपल्या मोक्षाला जायचं असेल तर हे करायलाच पाहिजे. म्हणून तिथं आमच्या इथं लब्धीसार शिबिर झालं तर 13 जणांनी त्या दिवशी प्रतिमा घेतली, अशी भावना झाली त्यावेळेला. देसंयम शिकवलं ना मी, मग त्याला किती किती फायदे होतात त्याच्यामुळं. कशी कर्माची निर्जरा होते, असं अवस्थित गुणश्रेणी निर्जरा सांगितली. देसंयम धारण केल्यानंतर तुम्ही जेवायला लागलाय तरीसुद्धा तुमच्या कर्माची निर्जरा आहे, देसंयम धारण केला तर. आणि भोगत असलं तरी तिथं कर्माची निर्जरा आहे, कारण का त्या ठिकाणी त्याच्याजवळ काय आहे? सम्यक्त्व आणि संयम आहे. म्हणून त्याच्या निमित्तानं, त्या परिणामाच्या निमित्तानं तिथं सतत निर्जरा होते. अवस्थित गुणश्रेणी निर्जरा देसंयम धारण केल्यापासून चालू होते. म्हणून ह्याचं महत्त्व किती आहे त्याला लक्षात आलं तर मग म्हणून सांगितलं कर्णानुयोग हा चरणानुयोगासाठी फार आवश्यक आहे, उपयोगी आहे. त्याचं महत्त्व लक्षात येते की कसं पाळायला पाहिजे व्रत ते पण त्याच्यावरनं लक्षात येते. आता जगणी स्थिती सांगत होतो की अत्यंत परिणामांची विशुद्धी झाली त्यावेळेला सगळ्या जगणी स्थिती बंद होतो आणि तो वरच्या गुणस्थानामध्येच होतो. मग ज्ञानावरण, दर्शनावरण, अंतराय आणि मोहनीय हे 4 घाती कर्म जे आहेत त्यांची स्थिती अंतर्मुहूर्त सगळ्यात कमी स्थिती. जसं कमी खूप छान आहे. लब्धीसार वाचायला लागलं ना एवढं सगळं आरसा दिसतोय आपल्याला, सगळ्या गुणस्थानातलं काय काय होतंय, कसं कसं होतंय सगळं लक्षात येतंय. मग तिथं गेल्यानंतर हे मला खडू पाहिजे. 9व्या गुणस्थानात म्हणजे जाऊसपर्यंत एकदम कमी होत नाही, हे हळूहळू कमी होत जाते. कोडाकोडी सागराची मग 1,00,000 सागर होते, 1,00,000 सागराचे 1,000 सागर,
असं करत का संख्यात वर्ष मग बांधतो. आणि त्याच्यानंतर हे असलं लहान लहान काय मला माहिती आहे की इथं आहे ते. हां 4 घाती कर्म इथे सरळ म्हणजे ज्ञानावरण दर्शनावरण कोणते 4 घाती कर्म. 4 घाती कर्म कृष्णावरण मोहनी आणि अंतराय. त्यांची जगन्य स्थिती सगळ्यात कमी स्थिती कुठली आहे अंतर्मुख. अजून सांगते एक तुम्हाला लक्षात ठेवायला म्हणून मी शिकवताना ना हिंट सारखी देत असते ते तुम्हाला लक्षात राहावं म्हणून. 4 घाती कर्म एकदम घ्यायचे म्हणजे कर्म आणि जगन्य स्थिती. नंतर हे आता 4 घाती कर्म झाले. अंतर्मुहूर्त म्हणजे 10व्या गुणस्थानामध्ये ज्ञानावरण दर्शनावरण आणि अंतराय ह्या 3 कर्माची बंद विच्युती म्हणजे शेवटी बंद होतो, बंदाचा शेवट होतो. तिथं त्याची अंतर्मुहूर्तच फक्त स्थिती बांधली जाते. आणि मोहनीयाची 9व्या गुणस्थानाच्या शेवटी होतं तिथं त्याचे अंतर्मुहूर्तच बांधले जाते. आता काय राहिलं आयुकर्म. तर आयुकर्म सगळ्यात कमी मानलं समजा मनुष्य आयु किंवा तिर्यांची आयु तर अंतर्मुहूर्त बांधू शकतो. देवायू आणि नरकायू तर 10,000 वर्ष कमीत कमी किती आहेत 10,000 वर्षच बांधणार. परंतु कोणी मनुष्य आणि तिर्यांची आयु बांधलं तर अंतर्मुहूर्तच फक्त बांधू शकतो. कोणी पण जीव बांधू शकतो. तो मिथ्या दृष्टीच असणार म्हणजे तो एवढं सम्यदृष्टी कमी एवढं बांधत नाही कारण शुद्ध परिणामानं जास्त बांधली जाते आयु. तर ज्या वेळेला म्हणजे बघा तुम्ही की स्वर्गातला एखादा जीव तो सुद्धा मनुष्याची अंतर्मुहूर्त आयु बांधू शकतो. परंतु सगळ्यात कमी कुठली येणार ते शूद्र भाव ग्रहण म्हणतो का नाही आपण श्वासोश्वासाचा 18वा भाग ते छोटा अंतर्मुहूर्त त्याला शूद्र भाव ग्रहण म्हणतात. ती मनुष्य आणि तिर्यांची जगन्य आयु आहे. आणि एखाद्या स्वर्गातला देवसुद्धा तो लब्ध अपर्याप्त होत नाही परंतु पर्याप्त होतो. तर मनुष्य भावात येतो आणि अंतर्मुहूर्त आयु बांधून येतो. गर्भात आला आणि अंतर्मुहूर्तात मरून परत स्वर्गात गेला असं होऊ शकते. म्हणजे तो जीव आला होता इथं मनुष्य लोकात हे कोणाला माहिती पण पडणार नाही. म्हणजे अंतर्मुहूर्तात काय करणार तुमच्या गर्भात आला आणि अंतर्मुहूर्तात मेला आणि गेला तुम्हाला काय कळणारच नाही ना. गर्भ राहिला होता आपल्याला आला होता जीव आपल्या गर्भात. असे किती म्हणजे जीवांचे असे अंतर्मुहूर्त ते देवसुद्धा बांधू शकतात आयु. परंतु ते पर्याप्त आयु त्याच्यापेक्षा कमी आयु कुणाचे असते लब्ध पर्याप्तक पण भाऊ शिकलो का नाही. लब्ध पर्याप्तक निवृत्ती पर्याप्तक. तर लब्ध पर्याप्तक पण ची आयु किती सांगितली होती श्वासाचा 18वा भाग ती सगळ्यात जगन्य आयु असणार. तर त्याला पण अंतर्मुहूर्त म्हणत कारण ती पण अंतर्मुहूर्तच आहे. श्वासाचा 18वा भाग म्हणजे पण अंतर्मुहूर्तच. अंतर्मुहूर्त कशाला म्हटलं एक आवलीच्या वर एक समय सुरू झाला अंतर्मुहूर्त. मग ते आवली किती आहे तुम्हाला कळणार पण नाही. असं आपण डोळे लावेपर्यंत संख्यात करोड आवली होतात. पापणी लावून तुम्ही उघडेपर्यंत किती आवली होतात संख्यात करोड आवली होतात. आणि एका आवलीचे समय असंख्यात आहेत. ते समय किती छोटी काही आहे बघा. आपण समय समय म्हणतो आणि आपण असंच वेळ किती वेळा घालवतो 5 मिनटं जरा रेस्ट घ्यावी किंवा 5 मिनटं जरा गप्पा मारूया काय बिघडते. तेवढ्यात किती समय झाले आणि तेवढ्या समयामध्ये किती समय प्रबद्ध बांधले आम्ही असंख्यात समय झाले तेवढ्यामध्ये. म्हणून प्रत्येक वेळेचं पण महत्त्व लक्षात घ्यायचं की एवढ्या एका छोट्याशा एका समयामध्ये आपण कर्म बांधत असतो. कशानं संक्लेश परिणामानं किंवा विशुद्ध परिणामानं. एवढाच एक समय तुम्हाला मिळाला 5 मिनटं भक्ती करा तर पुण्य बंद होणार. तेवढंच 5 मिनटं गप्पा मारणार तर पाप बंद होणार. मग कुठलं आपलं कमाई आपण कुठली वाढवायची ते लक्षात ठेवायचं. पुण्याची कमाई करायची की तुम्ही म्हणताय की टिपरी पापाची टिकरी काय खाली धरा पुण्याची टिपरी वरती धरा सगळं गाणं म्हणतो परंतु आपल्या जीवनामध्ये ते उतरायला पाहिजे. चला असं की आता खेळू टिपरी.
चला पुढं. तर काय सांगायचं होतं, जगणी स्थिती. आयु कर्माची पण किती आहे, अंतर्मुहूर्त, परंतु छोटा अंतर्मुहूर्त आहे तो. तिथं लिहिते मी, तुम्ही तिथं त्या पुस्तकात नाही येते. शूद्र भावग्रहण म्हणजे पण अंतर्मुहूर्तच आहे, परंतु तो छोटा अंतर्मुहूर्त आहे. भावग्रहण म्हणजे श्वासाचा 18वा भाग, 1/18 श्वास. आणि नाम आणि गोत्र. डाव्या गुणस्थानामध्ये फक्त यश कीर्ती एक प्रकृती बांधली जाते, त्याची स्थिती 8 मुहूर्त बांधतो. आणि गोत्रामध्ये उच्च गोत्र त्यांची नाम गोत्रयोरष्टो. तत्वासूत्र एक पाठ केलं ना, सगळं आले प्रश्नाचे उत्तर तुम्हाला. सगळ्या तत्वासूत्र म्हणजे सगळंच आहे. आदितच त्रिसुनामंतरायस्य त्रिंशत् सागरोपम कोटी कोट्य परास्थिती. नंतर मग परास्थिती ही पुढं काय सप्त सप्तती मोहनीयची, ते म्हणाला की त्याच्या हे पोलमध्ये येते. नामगोत्र ते पुढे जगाने सांगितली. नामगोत्रयो रष्टो. आणि वेदनीयाची किती 12, 12 मुहूर्ता वेदनीयस्य. आणि 12 मुहूर्त वेदनीयाची आहे. प्रवेशिका झाला का नाही, तुम्ही तत्वासूत्र तयार करा. त्याने जाताना काम देऊन जाणार आहे मी. चल हां, 8 मुहूर्त झाले, 8 कर्म झाले. 4 घाती कर्म, हे आयु कर्म म्हणजे 5, ह्या 5चे आंतरमुहूर्त लक्षात ठेवायचे. 4 घाती कर्म आणि 1 आयु. आणि नामगोत्राची किती 8 मुहूर्त. आणि वेदनीयाची 12 मुहूर्त. सगळ्यात कमी बांधणार, याच्यापेक्षा कमी स्थिती बांधत नाही. हे सगळे वरच्या गुणस्थानामध्ये असते, लक्षात ठेवायचं. इथं किती पण आपण काही पण केलं तर एवढी कमी स्थिती बांधत नाही. आता पुढं हे सांगतात, मुहूर्त कशास म्हणतात. 133 नंबरचा प्रश्न आहे. मधले झालेत आपले. कोडाकोडी कशास म्हणतात, सागर कशास म्हणतात, आणि व्यवहार पल्ले कशास म्हणतात. एका सागरामध्ये किती पल्ले होतात, किती पल्ल्यांचा एक सागर, 10 कोडाकोडी पल्ल्यांचा एक सागर होतो. याचं सुद्धा खूप मोठं गणित आहे. कसं येतं हे 10 कोडाकोडी पल्य म्हणजे एक सागर, ते लवण समुद्र. त्याच्यामध्ये आपण जो खड्डा केला होता तेवढे खड्डे खणायचे. तेवढ्या खड्ड्यातलं त्यातलं 6 केसातलं पाणी काढायला देवांना 25 समय लागतात. तर ते सगळे तेवढ्या लवण समुद्रातले केस काढायला किती लागेल, तर ते 10 कोडाकोडी पल्ले येते. बरोबर, ते सगळं खूप इतकं डिटेल गणित आहे ना. सगळे गणित खूप मोठे आहेत. ज्यांना गणिताचं आवड आहे ना, त्यांना कर्णयोग वाचायला लागलं की खूप आवडते सगळं. पुढं ते म्हणजे तर्काने सिद्ध होतंय ना तिथं. हे आता नुसतं आपण पाठ करतो, 10 कोडाकोडी पल्ले म्हणजे एक सागर. तिथं सगळं सिद्ध करून दाखवलंय कसं होतंय ते. पुढं मुहूर्त कशास म्हणतात, अच्छा. नाही, मुहूर्त पहिला. असंख्यात समयांची एक आवली, असंख्यात आवलींचा एक उच्छ्वास आणि 3773 उच्छ्वास. 48 मिनिटामध्ये किती उच्छ्वास होतात, 3773 उच्छ्वास होतात. त्या उच्छ्वासाचं काय होतं, एक मुहूर्त म्हणजेच 48 मिनटं होतात. त्याच्यामध्ये मिनटं किती होतात, 48. हां, 48 मिनिट म्हणजे 48 मिनटं म्हणजेच उच्छ्वास किती सांगितले, 3773. 48 भागा म्हणजे एका मिनिटामध्ये किती श्वासोश्वास होतात, त्याचं प्रमाण आहे.
मग एका श्वासाच्या 18व्या भागामध्ये ते ते लब्ध पर्याप्त जन्म मरण करतो. तर 66,336 भाव व्हायला एक मुहूर्त पण लागत नाही पूर्ण. त्याच्यापेक्षा कमी काळ लागतोय. 3,685 उच्छ्वास लागतात तेवढ्यामध्ये. एक मुहूर्ताचे उच्छ्वास किती आहेत? 3,773 आहेत. जन्ममरण किती वेळा? 66,336 वेळेला लगातार लब्ध पर्याप्त झाला तो जीव. श्वासोच्छवासाच्या 18व्या भागामध्ये जन्मायचं मरायचं असं किती वेळा होणार? एक मुहूर्त पण लागत नाही, त्याच्यापेक्षा कमी समय लागतो. कारण का आपण बघा आता एक श्वासाचा 18वा भाग आणि हे किती आहे? 66,336 भाव आहे. त्याला भागलं समजा 18 तर किती येतात? 18 त्रिक 54. किती राहिले? 12 राहिले. 12 आणि वर किती येणार? 123. 18 पंचेनव्वद, 18 संघ अष्टदर्शी आणि 18 किती राहिले ते? 123 ना. 12 राहिले त्यातले 123. म्हणजे 18 सक्केच घाला लागेल. अष्टदर्शी 13 8 गेले नाही 5 हातचा 1 2 केला 1 0 15 राहिले. आता वर्ण पुन्हा 3 घेतले 53. 18 8 ते 44 ना. 18 8 ते 44 पुन्हा किती राहणार आहे? 9 राहणार. 13 ते 4 गेले 9 राहिले. 6 घेतले 18 पंचे 90 आणि 6 भागिले 18 म्हणजे 1/3 1.3. जेवढ्या विश्वासामध्ये 66,336 वेळा जन्ममरण करतो जीव. भव आहे तेवढे लब्ध पर्याप्तकाचे लगातार लब्ध पर्याप्तक म्हणजे अपर्याप्तक होऊन जन्माला आला जीव. त्या पर्यायामध्ये पुन्हा तिथं जन्मणार, पुन्हा मरणार, पुन्हा तिथं जन्मणार लब्ध पर्याप्तक भावामध्येच. मग कधी जलकायिक होईल, कधी अग्निकायिक होईल, कधी वायुकायिक होईल. त्याचे पण प्रत्येकाचे भाव सांगितले. 6,012 6,012 प्रत्येकाचे आहेत. असे ते 11चे 6,012 येतात. आणि मनुष्याचे 8 भाव मिळतात. तिर्यंच्याचे 8 भाव आणि द्विंद्रियांचे वेगवेगळे जसे 40 20 वगैरे असे आहेत. असे सगळे मिळून 66,336 भाव लगातार अपर्याप्त झाला हा जीव तर एवढे भाव धारण करतो. आणि ते 3,685 आणि 1/3 उच्छ्वासामध्ये पूर्ण होतात त्याचे. म्हणजे एक मुहूर्ताच्या आत पूर्ण होतात. म्हणजे आंतरमुहूर्तामध्ये सगळे भाव पूर्ण होतात. मग एक ते सांगत होतं 48 मिनिटं म्हणजे 3,773 उच्छ्वास आहेत. आणि त्याच्यापेक्षाही कमी झाले ना, म्हणजे आंतरमुहूर्तच काळ झाला. म्हणजे एका भावाचा काळ पण आंतरमुहूर्तच आहे. श्वासाचा 18वा भाग तो छोटा